हिंगोलीमध्ये तूर पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे। रोगाच्या प्रादुर्भावामुळे 50 हेक्टरवरील पिकं धोक्यात आली आहेत। हिंगोलीच्या साखरा गावच्या शेतकऱ्यांना तुरीवर त्यामुळे रोटावेटर फिरवल्याचं दिसून आलंय। तर शेतकऱ्यांना लाखो रुपये खर्च करून मोठ्या मेहनतीने तुरीचं पीक घेतलं, तुरीची लागवड केली होती, पण रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने तूर पिकांना शेंगा लागल्या नाही असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। तर शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं मोठं नुकसान झालं आणि त्यानंतर शेतकऱ्यांना अशा पद्धतीने रोटावेटर फिरवला। याचा आढावा घेतलेला आहे आपले हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी तूर पिकाची लागवड केली आहे। मात्र हिंगोलीच्या साखरा परिसरामध्ये वातावरणातील बदलामुळे तूर पीक संकटात सापडलेलं आहे। यामुळे अतुल राऊत या शेतकऱ्याने आपल्या 10 एकर शेतीमध्ये तूर पीक उद्ध्वस्त केलेलं आहे। बघू शकता की हे अतुल राऊत शेतकरी आहेत आणि आपल्या 10 एकर शेतीमध्ये त्यांनी तूर पिकाची लागवड केली होती। मात्र मागील आठवडाभरापासून जे आहे ते तूर पिकावरती वातावरणातील बदलामुळे बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाला आणि संपूर्ण जे आहे ते तूर पिकांना जे आहे ते शेंगा लागल्यात। बघू शकता की या शेतकऱ्याने आपल्या हाताच्या फोडाप्रमाणे संपूर्ण हे पीक जोपासलं होतं, मोठी प्रमाणात खर्च करून या पिकाची लागवड केली होती। मात्र तूर पिकाला कोणत्याही शेंगा न लागल्यामुळे, कारण की वातावरणातील बदलामुळे संपूर्ण त्या तुरीच्या फुलं होते त्या फुलांची गळती झाली आणि शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। एकच शेतकरी नाही तर या परिसरात अनेक शेतकरी जवळपास 50 हेक्टर शेती जे आहे ते शेतकऱ्यांच्या अशाच जे तुरीचे झाडं आहेत आणि संपूर्ण तुरीच्या झाडांना कोणत्याही शेंगा लागल्या आहेत आणि फुलांची गळती झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे सरकारनं या शेतकऱ्यांच्या कुठेतरी पाठीमागे उभं राहावं आणि यांना मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यातून केली जाते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। मी 10 एकर क्षेत्रामध्ये तूर बियाणं पेरलं होतं, तूर पेरली होती। तर याच आता हे काढण्याच्या अवस्थेत तूर असून आता याला काहीच आलेलं नाही आणि या कारणास्तव मी हे मोडण्याचा निर्णय घेतला आणि रोटावेटर घातला आहे या तुरीमध्ये। तरी सरकारला माझी विनंती आहे, आमचा पीक विमा 1 रुपयामध्ये जे काढलेला पीक विमा आहे आज आम्हाला काहीच मिळालं नाही। आमचा पीक विमा हे करावा, मंजूर करावा आणि आम्हाला नुकसान भरपाई द्यावी। आमच्या साखरा सर्कलमध्ये बऱ्याच शेतकऱ्याचे असं नुकसान झालेले आहे। तरी मेहरबान सरकारने आम्हाला मदत करून उपकृत करावे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।